काही भाजपच्या पेमेंटवर असणारी काही मंडळी स्वतःला काँग्रेसची म्हणून घेत आहेत. काही एक दोन नेते स्वतःच्या काँग्रेसचे नेते ज्यांच्या आत्मा असंतुष्ट राहिलेला आहे ते पण या सगळ्या कुरघोडीच्या मागे, आणि जास्त लोक नाही आहे, मोजून 8, 20, 25 लोक असतील आणि एक तो मोठा नेता असेल, आणि त्यांची लिंक सगळी कुठे जाते तर ती लोकसभेमध्ये जाते. लोकसभेमध्ये एक सामान्य माणसाला आपण सपोर्ट केलं, पंजाचा माणूस निवडून आणलेला आहे, ते काही लोकांना जीवावर आलेलं आहे, आणि काही लोकांना यशोमतीला बदनाम करायचं आहे आणि काही लोकांना काँग्रेसला बदनाम करायचं आहे. तर ही कुरघोडी तुम्हा लोकांना समजली पाहिजे. अजिबात कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आपली नाळ सर्वसामान्यांच्या प्रश्नांसोबत जुळलेली आहे आणि आपण आपलं अख्खं आयुष्य सर्वसामान्यांसाठी करणार. आता राहिला विषय भाजपवाल्यांचा, तर एवढा आवातोबा करून राहिलेले आहेत, नारी शक्ती, नारी शक्ती, नारी शक्ती. मी पण नारीच आहे आदरणीय देवेंद्र दादा, मी पण नारीच आहे की. दादा, तुझे जे ट्रोल पेजेस आहेत ना ते मला ट्रोल करायचा प्रयत्न करतायत. अरे माझ्या दादा, तुला पण मुलगी आहे, मला पण मुलगी आहे, आणि तुझ्या काही भाजपवाल्यांना पण मुलगी आहे. त्यांच्या मुलं फॉरेनमध्ये का राहतात हे मला काय तू सांगायला नाव नको रे दादा. आणि हे जे तुम्ही जे कायदे करतात ना, तुम्ही होम मिनिस्टर आहात ना, तर मग हे कायदे करताना तुम्ही तर हे लागू करा ना. मी पण एक शेतकऱ्याची मुलगीच आहे. तर मग ही ट्रोलिंग वोलिंग जे आहे ना तुमचं, हे बंद करा रे. लोकांना लक्षात आलेलं आहे की तुम्ही काहीही कामाचे नाही, तुम्ही फक्त ट्रोलिंग करण्याच्या कामाचे आहे.